हम तुम्हारे साथ है। शिवसेने शिवसेने जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्या कृपेने केंद्रामध्ये मंत्रिपद भोगतात, ते माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय हिकमत दादा उडान, पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये दाखल होणारे अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं नेतृत्व सन्माननीय भास्कररावजी आंबेकर, शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर, एजे पाटील बोराडे, भाऊसाहेब घुगे, अनिरुद्धजी खोतकर, विष्णू पाचफुले, माननीय संजयजी राखे, आमचे पटवर्धन, मंचावरील आमच्या महिला भगिनी, भास्करराव सोबत आलेले सर्व उभाटाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय शिंदे साहेबांच्या लाडक्या भगिनी, शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, शिंदे साहेब, मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो। ज्या वेळेस मी तुमच्या सोबत पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस तुम्हाला काही लोक म्हणत होते अर्जुन खोतकर सोबत उद्धव सेनेचा एकही पदाधिकारी आलेला नाही। तुम्हाला कोण बोललं याची मला माहिती आहे, ते नाव मी आता सांगणार नाही, पण एकदा व्यासपीठावरती नजर फिरवा। आज संपूर्ण उभाटा इथं साफ झालेली आहे। तुम्हाला सांगितलं गेलं की भास्कर आंबेकर नाही, माझा भाऊ अनिरुद्ध खोतकर नाही। तुम्ही मला दोनदा बोललात, अरे तुझा भाऊ कुठे आहे? भाऊ कुठं मला सोडणार आहे साहेब? अरे आंबेकर दिसत नाही। मला काही लोक असं मागे ठेवावं लागतात साहेब। तुम्हाला काय वाटतं झालेल्या विधानसभेमध्ये भास्कररावने काय केलं असेल? साहेब, आमचं पक्षाचं नातं नाही, हे आमचं पारिवारिक नातं आहे। ओ, आता हे बिंग फुटलं पुन्हा नवीन की साहेबांनी फोन केला होता। साहेब, या नात्याच्या पलीकडं, पक्षाच्या नात्याच्या पलीकडं एक नातं जपण्याचा प्रयत्न आम्ही केलेला। सर, आपल्या घराण्यामध्ये मुलीची सुपारी फोडायची असेल तर मुलीचा मामा सुपारी फोडतो, पण माझ्या मुलीची सुपारी भास्करराव आंबेकरच्या हाताने आम्ही फोडली। हे नातं गेले 50 वर्ष जपण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, मला तुमची विधानसभेच्या अगोदरची बैठक आठवती, सभा आठवती,
तुम्ही या सभेला त्या ग्राउंडला शब्द दिला होता की जालन्याच्या विकासासाठी मी हजारो कोटी देईन. तुम्ही तो शब्द पूर्ण केला माननीय मुख्यमंत्री महोदय. सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो. आपण राज्यातल्या कोणत्या आमदाराला पैसे दिले नाही दिले मला माहित नाही, पण तुमचा लाडका अर्जुन खोतकर यांना या 1 वर्षामध्ये आपण मला 500 कोटी दिले आणि या 500 कोटीमध्ये जालन्याचा सर्वांगीण विकास आम्ही करू शकलो. याला म्हणतात बोले तैसा चाले, त्याची पुन्हा एकदा म्हणतो मी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मी आपला आभारी जालनेकरांच्या वतीने सर. राजकारणामध्ये शब्द फिरवला जातो, लोकांसमोर वेगळं बोललं जात, परंतु एकनाथ शिंदे राज्याला माहित आहे शब्दाचा पक्का आहे, शब्दाला जागणारा आहे आणि पक्का आणि जागणारा नेता. या नेत्याच्या नेतृत्वामध्ये भास्करराव आपण आज प्रवेश केलेला आहे. 3.5 वर्ष आपण फक्त शरीराने वेगळे होतो, मनाने मात्र एकच होतो. आज आपल्या आगमनामुळे निश्चितपणे पक्षाला ताकद मिळाली. मला निश्चितपणे आपल्या माध्यमातून या शहरवासियांना आणि ग्रामीण भागातल्या जनतेला शब्द द्यायचा की येणाऱ्या 4 वर्षामध्ये या शहराचा संपूर्ण चेहरा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदलून टाकल्याशिवाय मी आणि आंबेडकर स्वस्थ बसणार नाही, हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो. माननीय महोदय, राज्याच्या सर्व सभागृहामध्ये 42 झोपडपट्ट्यांना PR कार्ड मिळाला पाहिजे, हा आग्रह मी तुमच्याकडे धरला. तुम्ही आणि माननीय रेव्हेन्यू मंत्री यांनी माझी मागणी पूर्ण केली, परंतु काही लोक परस्पर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू लागले. सभागृहाच्या पटलावरती आहे, तुम्ही हा माझा शब्द पूर्ण केला. आपल्या आशीर्वादाने, आपल्या सहकार्यामुळे भारत देशातली पहिली महानगरपालिका आहे की स्वतःच्या ग्रीन एनर्जीवर, स्वतःच्या बळावरती चालणारी पहिली एनर्जी महानगरपालिका निर्माण होणार आहे. मी जालनेकरांच्या वतीने आपले आभार मानतो साहेब की आपण 100 कोटी रुपये आमच्या सोलर प्लॅनसाठी दिले. मी जालन्याच्या प्रत्येक गणेश भक्ताच्या माध्यमातून, जालन्यातल्या नवरात्री मंडळाच्या माध्यमातून, आमच्या उत्तर प्रदेश बिहारचे लोक यांच्या माध्यमातून आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण 19 कोटी रुपये घाट बांधण्यासाठी तुम्ही आम्हाला दिले. त्याचं लोकार्पण आपण आता करणार आहोत. आपण मला 15,000 घरकुल दिले. पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 घरकुल. जर जालन्याच्या इतिहासामध्ये एवढे घरकुल जर मंजूर कधी झाले असतील तर अर्जुन खोतकर राजीनामा देऊन टाकील. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नजर माझ्यावर टाकली. मी त्यांना सांगितलं, साहेब माझ्या भागात घरकुल फार कमी आहेत. माननीय शिंदे साहेबांनी स्वतःच्या वाट्याचे, स्वतःच्या अधिकारामधले 15,000 घरकुल अर्जुन खोतकरला पर्यायाने तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. साहेब अजून 11,000 घरकुलाची यादी माझ्या आपल्या समोर आहे आणि तुम्ही मला शब्द दिलेला आहे ते मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये. मी या सभेला सांगू इच्छितो ते 11,000 घरकुल सुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मंजूर होणार आहेत.
निवडून आल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून कामाला लागलो. मी आपल्या लक्षात आणून दिलं साहेब की जालन्यामध्ये 15 दिवसाला 10 दिवसाला पाणी मिळतं. पहिला प्रश्न मी तुमच्या कानावर टाकला. तुम्ही बारकाईने लक्ष घातलं. पाणी मिळण्याला उशीर का लागतो? तर आमच्याकडे फिल्टर भेटच नव्हतं. पाणी पुरवठा करणारं फिल्टर भेट नव्हतं. माननीय शिंदे साहेबांनी सचिवाला बोलावलं, प्रस्ताव पाठवला आणि 35 MLDचं फिल्टर बेल्ट एका दिवसामध्ये मंजूर करून दिला. आज फिल्टर बेल्टचं काम 90% झालेलं आहे. मी शिंदे साहेबांच्या साक्षीनं, त्यांच्या मेहरबानीनं, त्यांच्या प्रयत्नाने जालन्या शहरातल्या जनतेला 1-2 महिन्यामध्ये रोज पाणी मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्या नेत्याने या ठिकाणी करून दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन द्या. आमचा माणूस पाण्यासाठी तडफडतो. तुम्ही लक्ष घातलं त्यामुळे पाणी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. शिंदे साहेब गेले 200 दिवस नांदेड जालन्याच्या मार्गासाठी आमचा शेतकरी उपोषणाला बसलेला. तुम्ही 2 बैठका घेतल्या, परंतु तुमचा विचार अधिकाऱ्यांच्या डोक्यात जात नाही. एकदा तुम्हाला त्यांची हजेरी घ्यावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला हात जोडून विनंती आहे, 200 दिवसापासून चालणारं शेतकऱ्याचं आंदोलन, तुमच्या प्रयत्नाने थोडीशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्या आंदोलनाकडे सुद्धा आपलं लक्ष असावं. महात्मा फुले मार्केट, तुम्ही निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की महात्मा फुले मार्केट जे शिंदे समाजाचं मार्केट आहे, ते विस्थापित लोक आपल्याकडे आले, बिल्डिंग जीर्ण झाली म्हणून पाडावी लागली आणि त्या लोकांना सुद्धा ते महात्मा फुले मार्केट सुरू करण्याच्या संदर्भातली बैठक तुम्ही घेतली, परंतु त्याला गती अजून मिळत नाही. आपण आपल्या दालनामध्ये पुन्हा एकदा ती बैठक आयोजित करावी आणि महात्मा फुले मार्केटला सुद्धा न्याय त्या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. माननीय सर, आज बूथ प्रमुख, आज शिवदूत, ही सर्व लोक कार्यकर्ते, बूथवर काम करणारे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत. आणि आगामी निवडणुका, पुढच्या निवडणुका महानगरपालिका आहे. मी तुम्हाला शब्द देतो माननीय सर, आम्ही विष्णू पाचपुरेला पुढे केलेला आहे. आम्ही तुम्हाला महापौर या ठिकाणी देणारच कुठल्या परिस्थितीत आहोत. महापौर तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये जाण्याला देऊ. आपला आशीर्वाद फक्त असावा. आपण या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलात. मी तमाम सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करत असताना मी ही सभा मैदानावर काय घेतली नाही. ज्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची, अटलजीची सभा व्हायची, इंदिराजीची सभा व्हायची, त्या मैदानावर आपल्या 2 सभा झाल्या, माझ्या निवडणुकीच्या अगोदर आणि माझ्या निवडणुकीच्या नंतर. परंतु इथल्या व्यापाऱ्यांनी मला आग्रह करून सांगितलं की शिंदे साहेबांना तुम्ही आमच्याकडे कधी येणार आहे. आज तुमची सभा आहे म्हणून त्यांनी त्यांचे दुकानं बंद ठेवले, व्यापार बंद ठेवला. त्या सर्व व्यापाऱ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी शिंदे साहेबांना या ठिकाणी आणलं. मी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या सभेला संबोधित करावं अशा प्रकारची विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एकनाथ शिंदे आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, भास्कर अंबेडकर आगे बढ़ो.